या वेळेला आपण सकारात्मक विचार, सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला पाहिजे, जेणेकरून आपल्या आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होणार आहे. आरामदायक स्थितीमध्ये तुम्ही आता जसं सांगितलं की प्रेग्नंट लेडीजने डाव्या अंगावर झोपायचं आहे आणि बाकीच्यांनी सर्वांनी पाठीवर झोपायचं आहे. दोन्ही पायात अंतर थोडंसं शवासनाच्या स्थितीमध्ये, दोन्ही हातांमध्ये अंतर, मान एका बाजूला. योगनिद्रा करताना जर तुम्हाला असं जाणवलं की मला शरीराची हालचाल करायची गरज आहे, फारच प्रॉब्लेम असेल तरच हालचाल करावी, अन्यथा शरीराला पूर्णपणे रिलॅक्स आणि आत्ता ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेतच ठेवायचं आहे. रिलॅक्स अवस्थेमध्ये जस्ट फोकस ऑन युअर ब्रेथ. संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करायचं आहे. आपल्या स्वतःच्या मनावर केंद्रित करायचं आहे. आपल्या मनात यावेळी आत्ता काय विचार चालू आहेत त्यावरही लक्ष केंद्रित करायचं आहे. सवयीप्रमाणे मनात विचार येत आहेत, त्या विचारांकडे बघायचं आहे. सवयीप्रमाणे मनात वेगवेगळे विचार येत आहेत. त्या विचारांना कुठल्याही प्रकारचं लेबल लावू नका. पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो, चांगले असो, वाईट असो, जेही विचार असतील त्या विचारांना सहजतेने येऊ द्यायचं आहे, बघायचं आहे आणि नेक्स्ट म्हणायचं आहे. मनात विचार आला, त्याला बघितलं, नेक्स्ट म्हटलं. जसं रस्त्यावरून गाड्या पास होतात, एक नंतर दुसरी गाडी, दुसऱ्यानंतर तिसरी गाडी जशी पास होते, तसेच आपल्या मनात एकामागून एक विचार पास होत आहेत. त्या विचारांना येऊ द्या, जाऊ द्या. जसं जसं आपण झोपेच्या अवस्थेकडे जातो तसं तसं विचारांची गती आपोआप हळूहळू कमी व्हायला लागते आणि त्याच विचारांवर तुम्ही लक्ष केंद्रित करायचं आहे. ध्यानात जाण्यापूर्वीच्या तुमच्या स्थितीचा विचार करा की त्यावेळी तुमच्या मनात किती असंख्य विचार होते आणि काय होते. आता यावेळी विचारांची गती पूर्वीपेक्षा कमी झालेली आहे. झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्याबरोबर आपण मनाला जे विचार देतो किंवा जे विचार जाणीवपूर्वक करतो, जे ॲफर्मेशन्स किंवा जे सकारात्मक वाक्यांचा उच्चार आपण करतो, ते वाक्य आपल्याला दिवसभर आठवत असतात. त्यामुळेच सकाळी दिवसाची सुरुवात आपण सकारात्मक वाक्यांनी करायला हवी. रात्री झोपण्याआधी सर्व विचारशून्य अवस्था करून सकारात्मक सूचना आपल्या मनाला आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि आनंदी मनासाठी द्यायच्या आहेत आणि मगच झोपायचं आहे. मी स्वस्थ आहे, माझं शरीर संपूर्ण स्वस्थ आहे, मी आनंदी आहे, मी शांत आहे, मी तणावमुक्त आहे. अशा प्रकारच्या सूचना झोपताना दिल्यानंतर आपलं ब्रेन आपल्या शरीराला बरं करण्याची प्रक्रिया चालू करत असते. आपलं ब्रेन आपल्या शरीराला हील किंवा रिपेअर किंवा बरं करण्याची प्रक्रिया झोपेमध्ये सर्वात जास्त ही प्रक्रिया चालू असते रात्री 10 ते 1 वाजेच्या दरम्यान. आणि ह्या वेळेत तुम्ही झोपलेच पाहिजेत. 21 दिवसापर्यंत निरंतरतेने तुम्ही योगनिद्रेचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला आपोआप 10 वाजता झोप यायला लागेल, शांत झोप यायला लागेल.
तणावमुक्त अवस्थेमध्ये तुम्ही ताबडतोब जायला शिकाल. तुमचं शरीर पूर्ण रिलॅक्स आहे, मनही रिलॅक्स आहे, विचारांची गती आता खूप कमी झालेली आहे. सकारात्मक ऊर्जा शरीरामध्ये तयार होत आहे, फील होत आहे. शरीराभोवती सकारात्मक ऊर्जेचं एक वलय, एक सर्कल तयार झालेलं आहे. शरीराच्या एक एक भागाला आता आपण रिलॅक्स करणार आहोत. रिलॅक्सेशनच्या सूचना ऐकता ऐकता तुमचा मनाचा फोकस तुम्हाला त्या पार्टकडे न्यायचा आहे, ज्या पार्टचं मी नाव उच्चार करणार आहे. आपण आत्तापर्यंत मनाला रिलॅक्स करायचा सराव करत होतो. पाठीवर झोपायचं आहे, दोन्ही पायात अंतर, दोन्ही हातात अंतर, मानिका बाजूला, डोळे बंद. मन आता रिलॅक्स. श्वासांकडे लक्ष द्यायचं आहे. श्वास कसे चालू आहेत त्याकडे बघायचं आहे. शरीर रिलॅक्स, मन रिलॅक्स. लक्ष श्वासांवर. श्वासांसोबत शरीराची जी हालचाल होत आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे. लक्ष श्वासांवर आणि श्वासांसोबत होणाऱ्या हालचालींवर. आपण झोपलेलो असलो तरी आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक ऑर्गन आपापलं काम करत आहे, जे अविरतपणे करत असतात. आपला मेंदू, आपले हृदय, हात पाय, आपले सगळे सेल्स, आपली पचनसंस्था, हे सगळे आपापले कार्य सुरळीतपणे करत आहेत. हळूहळू तुमचं लक्ष उजव्या पायाच्या बोटांकडे लक्ष केंद्रित करा. फोकस पूर्णपणे उजव्या पायाच्या पाचही बोटांकडे. रिलॅक्स करा पायाच्या बोटांना, उजव्या पायाच्या पाचही बोटांना रिलॅक्स करा. तुमचं लक्ष पूर्णपणे उजव्या पायाच्या बोटांकडे आहे. तिथे तुम्ही रिलॅक्सेशन फील करत आहात. रिलॅक्स पायाचा पंजा, उजव्या पायाचा पंजा पूर्णपणे रिलॅक्स. उजव्या पायाचा अँकल जॉईंट रिलॅक्स. राईट लेग रिलॅक्स. उजव्या पायाच्या पोटऱ्या, काफ मसल्स रिलॅक्स. उजव्या पायाचा गुडघा रिलॅक्स करायचा आहे. मांडीला, उजव्या पायाच्या मांडीला रिलॅक्स करायचा आहे. कमरेचा भाग राईट साईडचा रिलॅक्स. उजवा हात रिलॅक्स, हातांची बोटं, हाताचा पंजा रिलॅक्स. पाठीचा, कमरेचा उजव्या साईडचा भाग रिलॅक्स. पाठीचा वरचा भाग, उजव्या बाजूचा छातीचा, पोटाचा भाग रिलॅक्स. तुमचा उजवा हात, कोपर, दंड,
शोल्डर रिलॅक्स, मानेचा उजवा भाग रिलॅक्स, चेहऱ्याचा उजवा भाग रिलॅक्स, राईट साईडची नाकपुडी, राईट साईडचा गाल, डोळे, अर्ध कपाळ उजव्या साईडचं, डोक्याचा उजव्या साईडचा भाग पूर्णपणे रिलॅक्स, संपूर्ण उजवी बाजू पायापासून डोक्यापर्यंत रिलॅक्स झालेली आहे. मनाला खूप शांत वाटत आहे. शरीरही हळूहळू रिलॅक्स होत आहे. उजवी बाजू पूर्णपणे रिलॅक्स झालेली आहे. आता तुमचा पूर्ण फोकस डाव्या बाजूवर करायचा आहे. डाव्या पायांची बोटं रिलॅक्स, डाव्या पायाचा पंजा आणि पंजाचा वरचा भाग पूर्णपणे रिलॅक्स करा. डावं अँकल जॉईंट रिलॅक्स, डावा पाय, पायाच्या पोटऱ्या, काफ मसल्स रिलॅक्स, डाव्या पायाचा गुडघा रिलॅक्स, डावी मांडी रिलॅक्स, रिलॅक्स युअर थाईज, कमरेचा डावा साईडचा भाग रिलॅक्स, हिप जॉईंट डाव्या बाजूचं रिलॅक्स, डाव्या बाजूचं पाठीचा खालचा भाग रिलॅक्स, पाठीचा मधला भाग रिलॅक्स, डाव्या बाजूला पोट, छाती रिलॅक्स, अप्पर बॅक रिलॅक्स, लेफ्ट अप्पर बॅक रिलॅक्स, डाव्या हातांची बोट रिलॅक्स, डाव्या हाताचं मनगट, हाताचा पंजा पूर्णपणे रिलॅक्स, डावा खांदा रिलॅक्स, मानेचे डाव्या बाजूचा भाग पूर्णपणे रिलॅक्स करायचा आहे. फेसचा, चेहऱ्याचा डाव्या बाजूचा भाग रिलॅक्स, चेहऱ्याची डावी बाजू रिलॅक्स, डावा कान, लेफ्ट डोळा, नाकाचा लेफ्ट साईड, तोंडाचा, कपाळाचा लेफ्ट साईड रिलॅक्स, लेफ्ट साईडचं हेड रिलॅक्स, संपूर्ण डावी बाजू आता रिलॅक्स झालेली आहे. मेंदू रिलॅक्स आहे. सगळे सेन्सरी ऑर्गन्स आता रिलॅक्स आहेत. तुमचं हार्ट रिलॅक्स आहे. लंग्स कार्य जरी चालू असलं तरी त्या ठिकाणी एक प्रकारचा संतपणा, एक प्रकारचं रिलॅक्सेशन, एक प्रकारची आनंदाची भावना त्या ठिकाणी आहे. मग पोटातील सर्व ऑर्गन्स, लिव्हर, किडनी, पॅनक्रियाज, लहान आतडे, मोठे आतडे, युरिनरी ब्लॅडर, महिलांमध्ये गर्भाशय रिलॅक्स आहे. तुमचा पाठीचा कणा पूर्णपणे रिलॅक्स आहे. शरीरातील सर्व मसल्स, सेल्स पूर्णपणे रिलॅक्स आहेत. तुमचं संपूर्ण शरीर आता रिलॅक्स झालेलं आहे. शरीरासोबत आता मन पण पूर्णपणे रिलॅक्स आहे. फीलिंग पीसफुलनेस, हॅपीनेस,
शांती, आनंद आणि रिलॅक्सेशन तुम्ही फील करत आहात. योग निद्रेचा अनुभव तुम्ही करत आहात. अर्धजागृत अवस्थेमध्ये आता सध्या आहात. झोपेच्या पहिलीची अवस्था अल्फा स्टेट, योग निद्रा अवस्था आत्ता यावेळी तुम्ही अनुभव करत आहात. यावेळी आता लक्ष द्यायचं आहे श्वासांकडे. बघा तुमचे श्वास कसे चालू होते हे ध्यान सुरू करण्यापूर्वी, आणि आता कसे चालू आहेत तेही बघा. संपूर्ण शरीरामध्ये, मनामध्ये एक प्रकारचा तृप्तीचा, समाधानाचा अनुभव यावेळी होत आहे. जगातील सर्वोच्च सुखाचा, शांतीचा आणि आनंदाचा अनुभव आता यावेळी होत आहे. कारण तुम्ही आता अल्फा स्टेटमध्ये आहात. झोप लागण्यापूर्वीची जी अवस्था आहे त्याला आपण अल्फा स्टेट असं म्हणतो. आणि ही सर्वात शांत, आनंददायी आणि समाधानी, सुखाची, आनंदाची अवस्था आहे. कदाचित काही लोकांना झोपही लागून जाऊ शकते. अतिशय समाधानाची आणि तृप्तीची भावना यावेळी मनात येत आहे. यावेळी श्वास आपोआप दीर्घ, संथ, खोल चालू आहे. मन पूर्णपणे रिलॅक्स झालेलं आहे, तणावमुक्त झालेलं आहे. शरीरामध्ये आता रिपेअरिंग, बरं करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. येणाऱ्या 2 मिनिटामध्ये कुठल्याही सूचना नसतील. त्यानंतर मीटिंग एंड होईल आणि तुम्ही शांत झोपून जायचं आहे. त्याआधी जरी तुम्हाला झोप लागली तरी आपोआप मीटिंग बंद झाल्यानंतर नंतरही तुम्ही उठायचं नाही आहे. शांतपणे झोपून जायचं आहे. कोणाशीही बोलणं टाळायचं आहे. जर झोप लागली नाही तरी पण उठणं टाळायचं आहे. शांतपणे असंच पडून राहायचं आहे.